Till yesterday we have completed processing of cereals, different cereals. Now we will see cereal products, breakfast cereal. Okay. Breakfast cereal is defined as processed grain for human consumption. म्हणजे सिरियल ग्रेन्सला प्रोसेसिंग केलं जातं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आणि ते सिरियल आहे ती जी आपण कन्झ्युम करतो रेडी टू ईट फॉर्ममध्ये ती तुमची आहे ब्रेकफास्ट सिरियल. Okay. One or more of the cereals, grain, or meal fractions are major constituent of all breakfast cereals. They are made primarily from corn, wheat, oats, rice, and usually with added fortifying ingredients. हे जे ब्रेकफास्ट जे आहे हे तुम्ही मेजरली कन्झ्युम करतात ब्रेकफास्ट टाइमला फर्स्ट ऑफ ऑल अँड सेकंडली हे कॉर्न, व्हीट, ओट्स आणि राईस हे जे आपले मेजर सिरियल्स आहेत अवेलेबल केले जातात आणि त्याच्यामध्ये फ्लेवर करतात किंवा फ्रूट करतात किंवा नट्स ऍड करतात असं डिफरंट व्हरायटीज ऑफ इन्ग्रेडियंट्स ऍड करून त्याला एक कम्प्लीट मील करण्याचा प्रयत्न करतात. आणि कधी कधी फॉर्टिफिकेशन पण केलं जातं. फॉर्टिफिकेशन त्याला व्हिटॅमिन ए पासून केलं जातं किंवा मग व्हिटॅमिन ई किंवा आयर्न रिच पण असतात कॉर्न ग्रेन्स वगैरे असं पण केलं जातं त्यांना. ब्रेकफास्ट सिरियल्स कॅन बी कॅटेगराइज्ड इन cereals that require cooking or heating before consumption and to eat cereals that come from the box or with the addition of milk. म्हणजे तुम्हाला काय काय आता कॉर्नफ्लेक्स जर तुम्ही खायला गेला तर तुम्ही कुकिंग नाही केलं तरी चालतं. डायरेक्टली मिल्क पोर केलं मग ते हॉट कोल्ड असू तरी तुम्ही ते खाऊ शकता. पण ओट्स जर ओट्स कच्चे नाही खाता येत त्याला कुकिंग लागतं थोडंसं प्री कुकिंग. मग मे बी तुम्ही वॉटरमध्ये करा किंवा मग मिल्कमध्ये करा तुम्हाला जे आवडेल तसं त्यामध्ये करून कन्झ्युम करायला लागतं. तर दोन व्हरायटीज आहेत एक ट्रेडिशनल व्हरायटी आणि रेडी टू इट व्हरायटी. रेडी टू इट म्हणजे तुम्ही डायरेक्टली कन्झ्युम करू शकता. ट्रेडिशनल मध्ये तुम्हाला त्याला थोडंसं कुकिंग करावं लागतं. They are shelf stable, lightweight and convenient. Ready to eat cereals are most expensive than cereals that require cooking. नॉर्मल जे सिरियल ग्रेन्स आहेत ते त्याची कॉस्ट आणि जी कॉस्ट मध्ये खूप डिफरन्स असतो. फॉर एक्झाम्पल 1 kg ऑफ तुम्ही व्हीट घेतलं समजा फॉर एक्झाम्पल आला 30 रुपीज किंवा 40 रुपीजला. पण हे जर तुम्ही रेडी टू ईट घ्यायला गेला तर त्याची कॉस्ट अबाउट 200 वगैरे असते. ओके. कारण का त्याला पॅकेजिंग जे करायला लागतं ते पण स्पेशल पॅकेजिंग करायला लागतं. म्हणजे बॉक्स बघता तुम्ही त्याच्या आत अल्युमिनियम फॉईल असते किंवा असं पॅकेजिंग प्लास्टिक कोटिंग मध्ये केलेलं असतं. त्यामुळे त्याची पण कॉस्ट त्याला आणि प्रोसेसिंग कॉस्ट त्याला जे प्रोसेसिंग लागतं त्याला थोडा जास्ती मॅन्युफॅक्चरिंग करायला लागतं. तुम्हाला आपण बघितलं असेल फ्लेक्स मध्ये होतं स्टिपिंग करायला लागतं त्याला मग रिमुव्हिंग करायला लागतं हसतं फ्लॅटनिंग करायला लागतं ड्राईंग करायला लागतं. एवढी मोठी सगळी प्रोसेस असते. जी कॉस्ट आहे ती कॉस्ट एफिशियन्सी जास्ती तुमची सिरियल्सची आहे दॅन युअर रेडी टू ईट सिरियल्स. असा फरक आहे आणि कुकिंग टाइम पण आहे. सिरियल जो रेडी टू ईट सिरियलला कमी कुकिंग टाइम लागतं दॅन युअर नॉर्मल. म्हणजे तुम्ही नॉर्मल राईस जेव्हा कुक करता तेव्हा तुम्हाला 10 ते 15 मिनिटं लागत असतील तर रेडी टू कुकचे सिरियल्स आहेत तुमच्या त्याला तुम्हाला हार्डली 3 ते 4 मिनिटं लागतात आणि इमिजिएटली ते कुक होतं. Cereals with dry fruits or nuts added and pre-sweetened cereals are most costly than plain cereals. ड्रायफ्रूटची कॉस्ट खूप महाग आहे. नॉर्मली कॅशूनट जरी तुम्ही पकडलं तरी 1 kg ची कॉस्ट अराउंड 1000 रुपीज 800 रुपीजला आहे त्याची. त्यामुळे जर तुम्हाला ते ऍडेड नट्स मध्ये असतील त्यासोबत सिरियल्स बरोबर तर हेल्थ वाईज न्यूट्रिशन वाईज डेफिनेटली जास्ती बेटर आहे. बट तुमची कॉस्ट पण त्यामुळे वाढते. ड्रायफ्रुट्स मध्ये त्याच्यामध्ये प्लम्स असतात नंतर पपया ड्राईड ऍप्रिकॉट ड्राईड फॉर्म मध्ये असतं त्याच्यामध्ये ऍपल्स पण असतात ड्राईड फॉर्म मध्ये सिरियल सोबत. तुम्हाला एक कम्प्लीट ब्लेंड मिळते त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सिरियल ग्रेन्स खातात त्यासोबत. आणि काही लोक असं प्लेन खाऊ शकत नाही मग त्याला स्वीटन फॉर्म मध्ये काही ठिकाणी तुम्हाला जसं ओट्सचे पण तुम्ही बघितलं तर खूप व्हरायटी ऑफ मिक्सेस अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. सफोलाचे भरपूर मिक्सेस आहेत त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे फ्लेवर्स ऍड केले आहेत. इव्हन टमॅटो पावडरवाला आहे मसाला मॅजिक म्हणून आहे. So there are various vegetables also added into oats mix to give you a proper blend and flavor to that product. And pre-sweetened are those either they have added artificial sweeteners into it or they have added honey into it to give a proper sweetness after cooking. So that you will be only cooking and not adding anything into it unless and until water or your milk. Okay. Then quick cooking and instant cereals are most costly.
तर जसं मी तुम्हाला आता सांगितलं की जे तुम्हाला कुक करायला लागतं किंवा रेडी टू ईट जे प्रोडक्ट्स आहेत ते इन जनरल नॉर्मल ह्याच्यापेक्षा तुम्हाला कॉस्टली पडतात. The ready to eat these cereals are grouped into different categories. There are 8 categories. First one is flake cereals, cornflakes, wheat flakes, rice flakes, and nowadays you also get jowar flakes and bajra flakes and ragi flakes. Easily, those three are also easily available in market. Then gun puffed whole grain cereals, extruded puff cereals, extruded and shredded whole grains, extruded and shredded other grains, oven puffed cereals, granola cereals, एक्सट्रुडेड एक्सपांडेड सिरियल. तर हे जे कॅटेगरीज जे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ग्रॅनोला सिरियल म्हणजे ग्रॅनोला बार म्हणून मिळतं. त्यात काय करतात, व्हेरियस ग्रेन XYZ प्रपोर्शन मध्ये मिक्स केलं जातं आणि त्याला एक बार फॉर्म मध्ये केला जातो. मग तो तुम्हाला स्पोर्ट्स बार असेल, प्रोटीन बार असेल, एनर्जी बार असेल, असे वेगवेगळे प्रकारचे बार तयार केले जातात. ग्रॅनोला म्हणजे ग्रेन्स वापरून केलेला बार आहे. त्याच्यामध्ये कधी कधी चॉकलेट असतं, कधी नसतं, कधी नॉर्मली हनी वापरलं जातं. असं वेगवेगळ्या टाईपचं ते यूज करतात. आणि जे एक्सट्रुडेड आहे पफ, जसं तुमचं हे आहे आपलं पॉपकॉर्न्स असतात तुमचे, किंवा मग तुमचे फ्रायम्स कसं असतं त्या टाइप्स ऑफ मध्ये ग्रेन्स असतात अशी. म्हणजे वेगवेगळे शेप्स मध्ये दिसते, चॉकोट सारखे. चॉकोट हे पफ्ड ग्रेन्सचे एक्झाम्पल आहे. ते वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये अवेलेबल आहे, प्लस वेगवेगळ्या शेप्स मध्ये वगैरे पण अवेलेबल असतात लहान मुलांकरता त्याच्यामध्ये. ओव्हन पफ्ड म्हणजे तुमचं जसं चुरमुरे किंवा मुरमुरे कसे पफ्ड फॉर्मॅट मध्ये आहे, तसेच फक्त ओव्हन म्हणजे ड्राय हीट देऊन ते पफ केलं जातं. तो डिफरन्स आहे. तर आपण आता नेक्स्ट बघू डिटेल मध्ये सगळे. आरटी म्हणजे रेडी टू हीट कुकिंग न करता जे तुम्ही खाता, हीट नाही, ईट EAT ईट. अच्छा हा, म्हणजे तुम्ही कुकिंग न करता डायरेक्टली खाऊ शकता ना, त्याला रेडी टू ईट म्हणतात. त्याला कुकिंग लागत नाही, डायरेक्टली तुम्ही कन्झ्युम करू शकतात ती गोष्ट. त्याला रेडी टू ईट प्रोडक्ट म्हणतात. आणि रेडी टू कुक पण असतं, जे तुम्हाला त्यात काही घालायचं नाहीये, फक्त जस्ट कुक करायचंय तुम्हाला. रेडी टू सर्व्ह पण असतं. बेवरेजेस जे असतात ते रेडी टू सर्व्ह पण, त्याला RTS म्हणतात. हे व्हरायटी ऑफ हे तुमचे प्रोडक्ट्स आहेत जे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. जे इन्स्टंट मिक्सेस असतात ना, गुलाबजाम मिक्स, ढोकला मिक्स, ते रेडी टू कुक. ओके, जे तुम्हाला कुकिंग लागतं त्याला करायला. रेडी टू ईट म्हणजे काय, ऑलरेडी प्रोडक्ट आहे, तुम्हाला डायरेक्टली खायचंय. रेडी टू ईट मध्ये तुम्हाला रसगुल्लाचं ते टीन मिळतो ना, तो गुलाबजामचा टीन आहे, ज्याला तुम्हाला कुकिंग नाही लागत, डायरेक्टली इमिजिएटली तुम्ही खाऊ शकता. असं ते रेडी टू ईट मध्ये येतात. रेडी टू सर्व्ह मध्ये बेवरेजेस येतात, डायरेक्टली तुम्ही त्यांना सर्व्ह करू शकता, तर त्याला रेडी टू सर्व्ह म्हणतात. असे व्हरायटीज आहेत. ओके, so first one is flake cereals. Flake cereals are made directly from whole grain kernels or parts of kernels of corn, wheat, rice, and processed in such a way as to obtain particles called flaking grits that form one flake each. म्हणजे काय होणार, हे जे फ्लेक सिरियल्स मध्ये काय असतं, तुमचं होल जे ग्रेन आहे त्याला तुम्ही प्रोसेसिंग करून फ्लॅट करता. असं फ्लॅट करतात की प्रत्येक ग्रेन, सिंगल ग्रेन फ्लॅट झाला पाहिजे. म्हणजे तुमचं तुम्ही जे पोहे खाता किंवा कॉर्नफ्लेक्स खाता ते हे फ्लेक्ड सिरियल्स मध्ये येतात. म्हणजे चपटे असतात ते, उबडधोबड असतात शेप मध्ये, आणि प्रत्येक ग्रेन फ्लॅट असतो. असं नाही की काही फ्लॅट आहेत आणि काही आहेत असेल, असं नाही. तर प्रत्येक ग्रेन इंडिव्हिज्युअली फ्लॅट केला जातो त्याच्यामध्ये. द प्रोडक्शन ऑफ फ्लेक सिरियल्स इन्व्हॉल्व्स प्री-प्रोसेसिंग, मिक्सिंग, कुकिंग, डिलम्पिंग, ड्राईंग, कूलिंग, टेम्परिंग, फ्लेकिंग, टोस्टिंग अँड पॅकेजिंग. तर तुमचं हे फ्लेक जे बनवतात त्यासाठी हे सगळे प्रोसेसिंग केलं जातं. तर त्याच्यामध्ये काय काय केलं जातं, तर पहिलं तुमचं मिक्सिंग होणार. तर मिक्सिंग कशा सोबत करतात, तर वॉटर सोबत करतात किंवा अल्कली मीडियम सोबत करतात त्याला मिक्सिंग. त्याला कुक केलं जातं XYZ टेम्परेचरला. नंतर मग ते झाल्यावरती आता हे जेव्हा तुम्ही राईस वापरलं, तर राईस वापरल्यामुळे ते लंप होऊ शकतात. ते लंप रिमूव्ह करण्यासाठी तुमचं वॉटर रिमूव्ह करतात त्याच्यामधनं, आणि त्याला डिलम्पिंग म्हणतात. नंतर ड्राईंग ओव्हन ड्राईंग करतात किंवा हीट देऊन ड्राईंग केलं जातं, मग त्याला कूल केलं जातं. टेम्परिंग म्हणजे थोडंसं वॉटर स्प्रे केलं जातं, कारण जर तुम्ही पूर्ण ड्राईंग केल्यावरती फ्लेक्स होणार नाही तयार.
कडक तसेच राहतील ते, म्हणून त्याला थोडंसं वॉटर त्याच्यावर स्प्रिंकल केलं जातं आणि मग फ्लेक केलं जातं. टोस्ट म्हणजे परत त्याला ड्राय हीट देऊन ते जे फ्लॅट केलेले ग्रेन्स इंटॅक्ट राहायला पाहिजे एकसारखे, म्हणून त्याला थोडंसं हीट दिले जाते, म्हणजे मॉइश्चर पण कम्प्लिटली रिमूव्ह होऊन जाईल जे काय थोडं राहिलं असेल ते, आणि तुमचं ग्रेन त्या साईजला रिटेन करेल आणि मग पॅकेजिंग केलं जातं त्याचं. आता पॅकेजिंग हे नंबर ऑफ वेज मध्ये असू शकतं. पॅकेजिंग साधं नॉर्मल बॅग्स मध्ये असू शकतं किंवा अल्युमिनियम फॉइल मध्ये पॅकेजिंग करून मग नंतर परत बॉक्स मध्ये पॅकेजिंग करू शकतात. इट डिपेंड्स ऑन दॅट प्रोड्युसर आणि द फॉर्मॅट ऑफ युअर grains, what it is exactly composed of. Okay. Then next is extruded flake cereals. Extruded flakes differ from traditional flakes in that the grit for flaking is formed by extruding mixed ingredients through a die and cutting pellets of the dough into the desired size. The steps in extruded flake production are pre-processing, mixing, extrusion, cooling and tempering, flaking, toasting and packaging. आता एक्सट्रुडेड फ्लेक्स जे आहेत तुमचे नॉर्मल फ्लेक्स पेक्षा थोडे वेगळे आहेत. नॉर्मल फ्लेक्स मध्ये काय तुम्ही करतात, ग्रेन्सला डायरेक्टली यूज करून हे करतात, पण इथं कसं करतात, ग्रेन्सला मिक्स करतात हवे त्या फ्लेवरिंग मध्ये किंवा हवे त्या त्याच्यामध्ये अदर इन्ग्रेडियंट्स घालून, आणि मग जसं चकली आपण पाडतो की नाही, एका साच्यामधनं बाहेर काढतो, तसं एका साच्यामधनं, डाय म्हणजे एक साचा त्याचा, त्यातनं ते बाहेर काढलं जातं त्याच्यामध्ये एका फॉर्म मध्ये हवं त्या शेप मध्ये. मग तो कट केला जातो. कट झाल्यानंतर मग त्याला पुढे ड्राईंग आणि मग हे केलं जातं, परत पॅकेजिंग केलं जातं. प्री प्रोसेसिंग, मिक्सिंग, एक्सट्रुजन, कूलिंग, टेम्परिंग, फ्लेकिंग ते आहे तसंच आहे पुढची प्रोसेस. पण मेजरली म्हणजे त्याला मी सांगितल्यासारखं एक्सट्रुजन म्हणजे एका प्रॉपर याच्यामधनं पंप आउट केलं जातं शेप मध्ये, एका फॉर्म मध्ये त्याला कट केलं जातं इव्हनली. म्हणजे तुम्हाला मगाशी एक एक्झाम्पल दिलं होतं की वेगवेगळ्या अल्फाबेट्स मध्ये किंवा वेगवेगळ्या शेप्स मध्ये जे असतात अॅनिमल शेप मध्ये वगैरे लहान मुलांकरता स्पेसिफिकली केले जातात. इव्हन काही काही ठिकाणी वेगवेगळ्या कलर्स मध्ये पण असतात हे, म्हणजे रेड, ग्रीन, येलो असे वेगवेगळे व्हेरियस कलर्स मध्ये पण ते फ्लेक्स बनवले जातात. लहान मुलांकरता स्पेशली ते अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांना ते केलं जातं. Then next is gun puffed whole grain cereals. Gun puffed whole grains are formed by cooking the grains and then subjecting them to the sudden large pressure drop. As steam under pressure in the interior of the grain seeks to equilibrate with the surrounding low pressure atmosphere, it forces the grain to expand quickly or puff. म्हणजे काय करतात, एक गन फॉर्म मध्ये पिस्टल असतं, त्या पिस्टल मधून तुमचं जे मिक्सचर आहे ते प्रेस केलं जातं आणि ते प्रेस करताना त्याला प्रेशर यूज केलं जातं. सडनली प्रेशर ड्रॉप मुळे त्याचे पफ फॉर्म्स होतात. तुम्हाला मग हे चॉकोजचं एक्झाम्पल सांगितलं, तर ते पफ फॉर्म मध्ये ते बाहेर येतात त्याच्यामध्ये. म्हणजे काय होतं, त्याचं वेट जे आहे ते लाइटर होतं त्या ग्रेन्सचं आणि फुलतात ते त्याच्यामध्ये, आणि ते फुलल्यामुळे त्याला एक असा पोरस टेक्स्चर तयार होतो. जेव्हा तुम्ही त्याला कुक करता किंवा तुम्ही त्याला जेव्हा सोक करता ते इमिजिएट लगेचच मऊ होतं. त्याच्यामुळे जास्ती वेळ लागत नाही. नॉर्मल ग्रेन तुम्ही सोक करायला गेलं त्याला जरा वेळ लागतो, पण हे जेव्हा तुम्ही सोक कराल तर ते इमिजिएट सोक ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी वाढते, कारण का एअर एक्सपान्शनमुळे ग्रेन फ्लफी होतो आणि साईज मोठा होतो एक्सपान्शन झाल्यामुळे. राईस अँड व्हीट आर ओनली टाइप्स ऑफ ग्रेन्स युज्ड फॉर गन पफिंग whole grain production, which involves pre-treatment, puffing, screening, drying and cooling. हे दोनच का यूज केले जातात, कारण का ह्याचा साईज जो आहे, ग्रेन साईज हा मोठा आहे, त्यामुळे जे पफिंग केल्यावर त्याचं एक्सपान्शन होऊ शकतं. ओके. बाकीच्या ग्रेन्सचे साईज जर बघितलं तर कम्पॅरेटिव्ह ते दोन्ही पेक्षा कमी आहे. आणि इव्हन इन जनरल कॉम्पोजिशन जे आहे राईस किंवा व्हीटचं ते मच बेटर आहे दॅन युअर अदर ग्रेन्स. सो फॉर दॅट रिझन ते यूज करतात. Then next is extruded gun puffed cereals. Extruded gun puff cereals use a meal or flour as ingredient instead of whole grains. म्हणजे तुम्ही तुमचं जे आधी आपण कसं बघितलं की सिरियल्स डायरेक्टली यूज केलेले आहेत बनवायला तुमचे ग्रेन्स, पफ्ड ग्रेन्स किंवा फ्लेक्स यूज करायला, पण एक्सट्रुडेड गन पफ्ड मध्ये काय करतात, त्या सिरियल ग्रेन्सचे फ्लार यूज करतात इन्स्टेड ऑफ युझिंग युअर दिस
डायरेक्ट ग्रेन्स तुमचे फ्लार यूज केले जातात त्याच्यामध्ये, किंवा मिक्सचर ऑफ फ्लार्स यूज केले जातात होल ग्रेन्सच्या जागी. द dough cooked in extruder and is then formed into desired shape when extruded then it is extruded through a die. The extrusion process for puffed cereals is similar to that of the extruded flake production. इथं तुमचं जे फ्लावर्स आहे त्याला मिक्स करून त्याचा डो बनवला जातो. ओके, वॉटर टाकून त्याचा डो बनवला जातो. इव्हन त्यात काही फ्लेवर हवं असेल तर फ्लेवर, किंवा प्लेन फॉर्म मध्ये जे काय असेल ते डो बनवला जातो आणि मग त्याला एक्सट्रुजन केलं जातं. ओके, तिथं फ्लेक मध्ये कसं करत होते, डायरेक्टली ग्रेन वापरून त्याचं फ्लेक केलं जात होते किंवा एक्सट्रूड केलं जात होतं ग्रेन्सला डायरेक्टली. पण इथं तसं न करता त्याचं एक डो बनवणार आणि त्या डो नंतर मग हे करणार, एक्सट्रूड करणार. It is then dried and tempered. It then undergoes the same steps as puffing. The final processing step is as described as your gun puffed cereals. सेम त्यासारखंच गन पफ सिरियल सारखं त्याला पफिंग केलं जातं त्याच्यानंतर, आणि लास्ट पॅकेजिंग आणि कूलिंग वगैरे सेम गन पफ सिरियल सारखंच आहे त्याला पण. देन ओव्हन पफ सिरियल्स. Oven puffed cereals are made almost exclusively using whole grain rice or corn or mixture of these two grains, because rice and corn inherently puff in the presence of high heat and proper moisture content. इथं जे ओव्हन पफ्ड ग्रेन्स आहे त्याला फक्त तुमचं राईस आणि कॉर्न वापरलं जातं, कारण का राईस आणि कॉर्न हे हाय टेम्परेचरला सुद्धा त्याची प्रॉपर्टी लूज करत नाही आणि त्याचं मॉइश्चर पर्सेंटेज आहे ते प्रॉपरली ते रिटेन करू शकतात. ओके, तुमचं एक्सेसिव्ह लॉस ऑफ मॉइश्चर होत नाही हे दोन जेव्हा ग्रेन्स वापरतात तेव्हा. ओव्हनचं कसं असतं, तुम्ही टेम्परेचर XYZ जेव्हा सेट करता तर त्याचं प्रॉपर्टी काय की तो पहिले टार्गेट करतो तुमच्या मॉइश्चरला, तर इमिजिएटली ड्राईंग सुरू होतं त्याचं. आणि मग जर तो ओव्हर ड्राईंग झालं ओव्हनमध्ये तर ते काय होतं, प्रोडक्ट बनतो हार्ड. तर तुमचं नॉर्मल ड्रायर असेल, जे नॉर्मल ड्रायर्स यूज करतात इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यामध्ये कसं होतं, मॉइश्चरला टार्गेट केलं जातं, बट मॉइश्चरच्या आधी जे स्लोली ते मॉइश्चर एक्स्ट्रॅक्ट करणार. डायरेक्टली इनर कोर मॉइश्चरला हे होत नाही, ते टार्गेट होत नाही. तर स्लोली जे सरफेसचं मॉइश्चर आहे ते पहिलं रिमूव्ह केलं जातं आणि मग हळूहळू त्या प्रोसेसमधनं वॉटर निघतं. पण ओव्हनला तसं नाही, ते डायरेक्टली जे काही वॉटर असेल ते डायरेक्टली ते हे करणार, काढून टाकणार. म्हणून ओव्हन बेकिंगला वापरतात आणि ड्रायिंगला ड्रायरच वापरतात, कारण का स्लो ड्रायिंग हवं असतं आणि आपल्याला प्रोडक्ट जे हवंय ते हार्ड नकोय, किंवा त्याचं ते वरची जी सरफेस आहे ती आपल्याला जळायला नकोय. युनिफॉर्म एकसारखा कलर हवाय आपल्याला. ओव्हननी कसं ब्राऊन कलर येतो, कारण ड्राय हीट वापरली जाते तिथं. पण इथं कसं, आणि ओव्हनला दुसरी गोष्ट म्हणजे आतमध्ये ना फॅन नसतो, तो ड्रायर मध्ये असतो. ड्रायर मध्ये फॅन असल्यामुळे काय होतं, जी हीट आहे ती सर्क्युलेट होते. ओव्हन मध्ये तिथं तशीच ती हीट आत मेंटेन होते. हे दोन्ही डिफरन्स आहे ड्रायर आणि ओव्हन मध्ये. तर ओव्हन ड्राईंग हे ठराविक लेवलला ठीक आहे, पण जर तुम्हाला मोठ्या स्केलमध्ये ड्राईंग करायचंय किंवा तुमचं ड्राईंगच पर्पज आहे तर तुम्हाला ड्रायर्सच यूज करायला पाहिजे. ओके, आफ्टर कुकिंग द ग्रेन इज कन्व्हेड थ्रू अ कूलिंग अँड सायझिंग ऑपरेशन. सायझिंग ऑपरेशन मध्ये डिफरंट साईज त्याला परत दिले जातात त्या ह्याला. After cooling and sizing, the kernels are dried and tempered. The kernels are then passed through flaking rolls to flatten them slightly. The kernels are dried again and then oven puffed. आता इथं पण सेम फ्लेकिंग सारखंच होतं, फ्लेक्स तयार होतात आणि ते फ्लेक्स तयार झाल्यानंतर त्याला ओव्हन मध्ये टाकून पफ केलं जातं. पफ म्हणजे काय, मगाशी तुम्हाला मी सांगितलं की साईज एक्सपान्शन केला जातो. आता वरती कसं होतं एक्सट्रुडेड गन मध्ये, की एका ठराविक गन मधनं, एक गन म्हणजे एक पिस्टल शेप मध्ये, म्हणजे तुमची पिचकारी कशी असते त्या शेप मध्ये एक मशीन असतं एक्सट्रुडर म्हणून, त्यातनं ते पुश केलं जातं मटेरियल आणि बाहेर काढलं जातं. पण इथं ओव्हन पफ मध्ये कसं तुमचं फ्लेक बनवले जातात आधी आणि मग त्या फ्लेक्सला ओव्हन पफिंग केलं जातं, म्हणजे ओव्हन मध्ये ठेवून त्याला फुलवलं जातं, पॉपकॉर्न सारखं पफ केलं जातं. हा त्याच्यात दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. The kernels are dried again and then oven puffed, which requires a proper balance between kernel moisture content and oven temperature. म्हणजे तुमचं मॉइश्चर त्या कर्नलचं आणि तुमच्या ओव्हनचं टेम्परेचर हे दोन्ही व्यवस्थित रेग्युलेट केले पाहिजे, तरच तुमचं प्रॉपर ओव्हन पफिंग होईल. आफ्टर पफिंग द सिरियल्स आर cooled, fortified with vitamins if necessary and frequently treated with antioxidant to preserve freshness. आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, तर तुमच्या प्रोडक्टमध्ये कुठलाही
ग्रेन्स मध्ये कमी किंवा अधिक प्रमाणामध्ये ऑक्सिडेशन होऊ शकतं. म्हणजे जसं जसे दिवस वाढतात त्यात जे फॅट असेल ते फॅटचं हीटमुळे किंवा ऑक्सिजनमुळे ऑक्सिडेशनला सुरुवात होते. ऑक्सिडेशनला सुरुवात होते म्हणजे काय, तुमच्या प्रोडक्टला एक वेगळाच अनएक्सेप्टेबल वास किंवा त्याचा कलर चेंज होऊ शकतो, जे एक्सेप्टेबल नाहीये. मग आता हे जर तर असं झालं, तुमचं प्रोडक्ट आहे ड्राय आणि ते लवकर असं खराब व्हायला लागलं, तर प्रॉब्लेम काय होईल, तुमचं प्रोडक्टची एक्सेप्टेबिलिटी राहणार नाही. ओके, कोणी तुमचं प्रोडक्ट बाय करणार नाही. मग हे नको व्हायला आणि तुमचं प्रोडक्ट जास्ती दिवस टिकायला हवं म्हणून त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट टाकले जातात, जे प्रिझर्वेटिव्ह फॉर्म मध्ये असतात, केमिकल फॉर्म मध्ये असतात. ते टाकले जातात त्याच्यामध्ये ताकी तुमचं प्रोडक्ट टिल दी एंड, जे तुम्ही डेट दिलीये, लास्ट डेट ऑफ कन्झम्पशन, त्यापर्यंत ते आहे तसं प्रॉपर्टीमध्ये, आहे त्या फ्लेवरमध्ये तसंच्या तसं राहायला पाहिजे, म्हणून ते अँटीऑक्सिडंट टाकतात. देन द फायनल प्रोडक्ट इज पॅक्ड. म्हणजे हे सगळं घातल्यावरती, हे सगळं केल्यावरती प्रोडक्ट पॅक केलं जातं. तुम्हाला अँटीऑक्सिडंट ऑइल्स मध्ये पण भेटतात. आजकाल ऑइल्स भरपूर प्रकारे फॉर्टिफाय केले जातात. विटॅमिन ए फॉर्टिफिकेशन, विटॅमिन ई फॉर्टिफिकेशन. दोन रिझन आहे. एक तर न्यूट्रिएंट कंटेंट वाढवायचं त्या ऑइलचं, म्हणजे कन्झम्पशन लोक आपोआप खातील ते जास्ती. आणि सेकंड थिंग म्हणजे त्याला अँटीऑक्सिडंट पण हा रोल आहे. तुमचं ऑइल रॅन्सिड होणार नाही, खराब होणार नाही आणि खूप दिवस टिकेल हवे त्या ह्याच्यामध्ये. Then next is whole grain shredded cereals. Wheat is primarily used to produce shredded whole grains. The step involved in producing whole grains shredded cereals are grain cleaning, cooking, cooling, tempering, shredding, biscuit formation, biscuit baking and packaging. आता म्हणजे तुमचे होल ग्रेन्स आहे त्याचे श्रेड्स बनवले जातात, म्हणजे त्याचा साधारण भुसा बनवला जातो थोडक्यात, श्रेडिंग म्हणजे त्या ग्रेन्सचा. ते कसं करतात, थोडंसं ते जे ग्रेन्स आहेत ते रफली ग्राउंड करून त्याला कुक केलं जातं, कूल केलं जातं आणि मग त्याला शेडर मधनं पास करतात. शेडर मधनं पास केल्यावर असं ते फॉडर करतात ना, ते एक गोल हे असतं, व्हील असतं, त्यातनं पास करतात की ते तुकडे पडायला सुरुवात होते, भुसं तयार होतं त्याचं. तसं सेम वे तुमचं जे मिक्सचर आहे ते शेडर मधनं काढलं की तुमचे श्रेड्स बाहेर येतात आणि मग त्याच्यापासनं बिस्किट बनवलं जातं. ते श्रेड मिक्स करून डो बनवून त्याला बिस्किट फॉर्म मध्ये केलं जातं, मग त्याला बेक केलं जातं आणि मग त्याला पॅक केलं जातं. अशा तऱ्हेने त्याचं होल ग्रेन तुमचं सिरियल्स तयार होतात. हे बिस्किट्स तुम्ही मिल्कमध्ये बुडवून तुम्ही खाऊ शकतात. आता इंडियन मार्केटमध्ये तरी होल ग्रेन शेडेड सिरियल्स असे ह्युमन कन्झम्पशन साठी नाहीये, पण अॅनिमल फूड्स आहेत, म्हणजे जे पेट्स आपले डॉग्सला वगैरे खायला देतो आपण, ते होल ग्रेन शेडेड सिरियल्स मध्ये ते काही प्रमाणात बनवले जातात. म्हणजे पेडिग्रीचे जे तुम्हाला बिस्किट्स मिळतात ना, ते तुम्ही तसे त्या फॉर्म मध्ये बनवले जातात साधारण. Then next is extruded shredded cereals. Extruded shredded cereals are made in much the same way the whole grain shredded cereals, except the extruded shredded cereals use a meal or flour. इथं सेम तसंच मगाशी जसं फ्लेक आणि एक्सट्रुडेड सिरियल्स मध्ये डिफरन्स होता, तसं सेम इथं पण डिफरन्स आहे. वरती आधी जे आहे आपण तिथं होल ग्रेन वापरले शेडिंग करायला, इकडे तुमचं फ्लार युज करून त्याचं डो बनवलं जातं आणि नंतर मग ते डोला शेडिंग केलं जातं. हा डिफरन्स आहे ह्याच्यामध्ये. Raw grains include wheat, corn, rice, and oats. And because the grains are used in flour form, they can be used alone or in mixture. तुम्ही either हे सगळे मिळून एक बनवू शकता प्रोडक्ट, किंवा सिंगल पण, म्हणजे व्हीट शेडिंग करू शकतात, कॉर्न असे सिंगल पण करू शकतात. The step involved in extrusion is production of grain pre-processing, mixing, extruding, cooling, tempering, shredding, बिस्किट फॉर्मेशन, बेकिंग, ड्रायिंग अँड पॅकेजिंग. वरती काय केलं होतं आपण, ग्रेन्सला बेकिंग केलं होतं, ग्रेन्सला वापरून त्याला बेकिंग केलं होतं. पण इथं कसं करतोय, फ्लारला आपण मिक्स करणार आहोत, मग त्याच्यापासून ते पुढे एक्सट्रुजन करून बाकीची प्रोसेस बेकिंगची आणि पॅकेजिंगची करणार आहोत कूलिंग झाल्यानंतर. तर दोन्हीमध्ये हा डिफरन्स आहे. होल ग्रेन मध्ये तुम्ही होल ग्रेन्स युज करता, एक्सट्रुडेड शेडेड मध्ये तुम्ही फ्लार्स युज करून डो बनवून मग तुम्ही त्याचं प्रोडक्ट बनवता. हे दोन्ही मध्ये लक्षात ठेवायचं, कारण का हे तुम्हाला एक्झामला येऊ शकतं हा क्वेश्चन, की राईट अ शॉर्ट नोट ऑन ब्रेकफास्ट सिरियल. तुम्हाला हे सगळे टाइप्स लिहिता आले पाहिजे, मग सगळ्याचा डिफरन्स सांगता आला पाहिजे, विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करता आलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला इन डेप्थ प्रत्येक A to Z गोष्ट सांगते तुम्हाला पर्पजली. ओके. देन नेक्स्ट इज ग्रॅनोला सिरियल्स. ग्रॅनोला सिरियल्स आर रेडी टू ईट सिरियल. आता रेडी टू ईट सिरियल म्हणजे काय, मगाशीच तुम्हाला सांगितलं, डायरेक्टली तुम्ही कन्झ्युम करता, त्याला कुकिंग लागत नाही, डायरेक्टली खाता तुम्ही.
that are prepared by taking regular old-fashioned whole rolled oats and quick cooking oats. हे 2 ओट्सच्या व्हरायटी आहे. तुम्ही इव्हन मार्केटमध्ये गेला ना, तो क्वॅकर्स ओट्स मध्ये पण तुम्हाला दिसेल. जे ब्ल्यू कलरचं पॅकेट मिळतं त्याच्यामध्ये तिथे वरती लिहिलं असतं की रोल्ड ओट्स म्हणून. आणि काही ओट्स असतात जे एकदम फाईन थोडेसे असतात, म्हणजे नॉर्मल ओट्स पेक्षा त्याचा फाईन साईज असतो किंवा इन्स्टंट मिक्स फॉर्म मध्ये असतात, ते क्विक कुकिंग ओट्स असतात. क्विक कुकिंग ओट्स म्हणजे त्याला कुकिंगचा टाइम जो आहे तो लेस दॅन 2 मिनिट्स आहे. आणि तुमचं रोल्ड ओट्स म्हणजे तुम्हाला प्रॉपरली त्याला सोक करायला लागतं, ज्याला फक्त रोलिंग केलंय. त्या ओट्सला नुसतं फ्लॅट फॉर्म मध्ये रोलिंग केलंय. दॅट इज ओनली होल रोल्ड ओट्स. And mixing them with other ingredients such as nut pieces, coconut, brown sugar, honey, malt extract, dried milk, dried fruits, water, cinnamon, nutmeg, vegetable oil. आता हे वेगवेगळे त्यांनी फ्लेवरिंग आणि फ्रुट्स मध्ये काय काय घालतात ग्रॅन्युला बार बनवण्याकरता, तर ते त्यांनी सांगितलं. तुम्ही ग्रॅन्युला बार भरपूर प्रकारचे बघू शकतात. आजकाल एक योगी बार्स म्हणून कंपनी आहे, त्यांचे भरपूर बार्स अवेलेबल. इव्हन भरपूर प्रोटीन बार्स आहेत अवेलेबल. मॅक्सचा असेल किंवा अजून कुठले कंपनीज आहे अवेलेबल, भरपूर इंडियामध्ये मिळतात. ते ग्रॅन्युला बार्स आजकाल खूप ट्रेंडी आहे, कारण का हे क्विक स्नॅक्स म्हणून पण कन्झ्युम केलं जातं. जसं आपल्याकडे चिक्की आहे तसं हा ग्रेन्स पासून केलेला एक चिक्की फॉर्मॅटमध्ये बार म्हणलं तरी चालेल तुम्ही, किंवा एक कॅडबरी काइंड ऑफ आहे हे बार. तर ते तुम्हाला ह्याच्यामध्ये हाय फायबर आहे आणि बाकीचे पण न्यूट्रिएंट्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये. काही जण त्याच्यामध्ये आयर्न टाकतात, काही जण त्याला फायबर रिच करतात. असं करून त्याला फॉर्टिफाय करून पण त्याचे न्यूट्रिशन क्वालिटी वाढवतात. त्यामुळे ग्रॅन्युला बार सध्या खूप आहे आणि खूप ते कन्झ्युम केलं जातं. आणि व्हेजिटेबल ऑइल यूज केल्यामुळे फॅट कंटेंट पण त्याचं नॉर्मल आपण मध्ये तूप किंवा घी वापरतो त्याच्यापेक्षा नक्कीच कमी आहे. आणि कधी कधी शुगर वापरतात बाइंडिंग करता आणि टेस्ट करता, आणि कधी कधी नॉर्मल हनी पण वापरलं जातं त्याच्यामध्ये त्याला बाइंडिंग करण्यासाठी. ओके, दिस मिक्सचर इज देन स्प्रेड इनटू युनिफॉर्म लेयर ऑनटू अ ड्रायर ओव्हन ड्रायर ट्रे. त्या जो बार बनवणार आहे त्या बारला ड्राय करायला लागतं. असं डायरेक्टली ओलाच्या ओला कन्झ्युम नाही करू शकत आपण. ते मिक्स करायचे सगळे इन्ग्रेडियंट्स. मग एका पॅन मध्ये जसं आपण चिक्कीला करतो, एका थाळीमध्ये त्याला थापतो आणि मग त्याच्या वड्या पाडतो, सेम वे इथं त्याला ड्राय केलं जातं आणि मग त्याला ब्रेक केलं जातं. तर तुम्ही नेटवरती पण सर्च करू शकतात आणि इव्हन नॉर्मली तुम्ही स्टोर्सला जाऊन बघू शकता. ग्रॅन्युला बार ऑलमोस्ट सगळीकडे अवेलेबल आहे. The toasted layer is then broken into chunks. म्हणजे अनइव्हन तोडलं जातं ग्रॅन्युला बार. असं स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये स्क्वेअरच हवे किंवा रेक्टेंगल्स हवे असं काही नाही. अनइव्हन पण त्याला ब्रेक केलं जातं आणि ते पॅक केलं जातं नंतर. So next is bread making. If you remember in first presentation, I had shown you different varieties of bread, how the evolution of bread was taken up. Okay, so how it came to India, I explained you that also, and then how it was evolved into different types of bread and how now we consume bread on daily basis and different varieties of bread we have. So now what we are going to see how bread is actually made. Okay, in industry, what are the different methods which are used for making up of bread and how it is made. There are three technological principles involved in bread making. See, in bread making, important ingredients are your flour, then second is your yeast, and third is your water. These three ingredients, if you blend it properly, you will get good quality of bread. ओके, म्हणजे काय होतं, फ्लार मधलं तुमचं जे स्टार्च आहे आणि फ्लारचं जे तुमचं ओव्हरऑल कॉम्पोजिशन आहे ते, नंतर तुम्ही किती वॉटर टाकताय डो बनवण्याकरता त्याचा ब्रेडचा, आणि ईस्टचं प्रमाण, हे जर तुमचं व्यवस्थित असेल तिन्ही गोष्टी, तर तुमचं ब्रेड खूप व्यवस्थित चांगला फॉर्म मध्ये घरी पण बनवू शकतो नॉर्मली तुम्ही करायला गेलात तर. त्यामुळे हे 3 कंपोनंट्स खूप इम्पॉर्टंट आहे ब्रेड मेकिंगसाठी. ओके, सो आणि आता हा जी ब्रेड मेकिंगची टेक्नॉलॉजी जी आहे ती मेजरली 3 प्रिन्सिपल्स वरती डिपेंडंट आहे. ओके, तर दोज 3 प्रिन्सिपल आर कन्व्हर्जन ऑफ स्टार्च, मेकॅनिकल स्ट्रेचिंग अँड फ्लेवर डेव्हलपमेंट. ह्या 3 प्रिन्सिपल वरती वर्क होते. तुम्हाला मी 3 गोष्टी सांगितल्या, त्या 3 इन्ग्रेडियंट्स जे खूप इम्पॉर्टंट आहे ब्रेडसाठी, आणि हे 3 प्रिन्सिपल्स जे खूप इम्पॉर्टंट आहे चांगला ब्रेड बनवण्याकरता, ते तुम्ही प्रोसेस करताना लक्षात ठेवले पाहिजे. So the first one is conversion of starch. Wheat flour starch is partly converted into sugar, which is being used by yeast
during fermentation producing alcohol with simultaneous release of CO2 gas is responsible for porous open honeycomb texture of baked bread. म्हणजे काय, तुमचं जे व्हीट फ्लावर मध्ये जे अवेलेबल शुगर आहे हा, ती ईस्ट यूज करणार. ईस्ट कशासाठी यूज करणार, फर्मेंटेशन करण्यासाठी. म्हणजे ते ब्रेड आपला फुलला पाहिजे ना, त्याला चांगला टेक्स्चर यायला पाहिजे. ते फर्मेंटेशन करण्यासाठी ते ईस्ट शुगर यूज करणार. ती ईस्टने शुगर यूज केल्यावरती काय होतं, दोन गोष्टी तयार होतात. एक म्हणजे तुमचं आहे अल्कोहॉल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहे CO2. कार्बन डायऑक्साईड तुम्हाला यासाठी लागतो की तुमचं टेक्स्चर चांगलं येण्याकरता तुम्हाला कार्बन डायऑक्साईड लागतो. म्हणून तुमच्या याच्यामधलं जे स्टार्च आहे व्हीट फ्लावर मधलं ते इम्पॉर्टंट आहे. इज अ कन्व्हर्जन इन टू युअर अल्कोहॉल अँड CO2. तरच तुमचा चांगला टेक्स्चरवाला आणि चांगला फुलून सॉफ्ट टेक्स्चरवाला ब्रेड तयार होईल. देन नेक्स्ट इज मेकॅनिकल स्ट्रेचिंग. मेकॅनिकल स्ट्रेचिंग म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला पनिशमेंट देता, तर पनिशमेंट देणं म्हणजे काय, जेव्हा डो बनवता तेव्हा तुम्ही त्याला चांगलं मळता, ते म्हणजे मेकॅनिकल स्ट्रेचिंग किंवा पनिशमेंट. ओके. द हायड्रेटेड व्हीट प्रोटीन फॉर्म्स ग्लुटेन फायबर्स. हे मी ग्लुटेन म्हणजे काय तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की व्हीटमध्ये 2 प्रोटीन्स असतात, ते जेव्हा मिक्स झालं तेव्हा तुमचं ग्लुटेन फॉर्म होतं, ग्लायडिन आणि ग्लुटेनिन. हे तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं व्हीट चॅप्टर मध्ये. which are stretched mechanically to obtain a fine silky structure. This structure remains permanently when the protein is denatured during baking. जेव्हा तुम्ही व्हीट फ्लावर मध्ये वॉटर टाकता तेव्हा हे दोन प्रोटीन इंटरॅक्ट होतात आणि ग्लुटेन फॉर्म होतं. ग्लुटेन फॉर्म झालं की तुमचं ह्याला एक स्ट्रक्चर मिळतं आणि स्ट्रेचिंग कपॅसिटी वाढते तुमच्या डोची. तर ते स्ट्रेचिंग कपॅसिटी वाढली की तुमचं जो एंड प्रोडक्ट आहे, ब्रेड जो बनणार आहे तो चांगला बनणार आहे. फर्म फॉर्म मध्ये सॉफ्ट टेक्स्चर असलेला, पोरस त्याला आतमध्ये स्ट्रक्चर असलेला असा एक तुमचा ब्रेड बनेल. The stretching of gluten is partially achieved by developing of CO2. मी वरती सांगितलं की ईस्ट किती इम्पॉर्टंट आहे, त्यानेच ते फर्मेंटेशन होतं आणि CO2 तुमचं तयार होतं. आणि ते CO2 कधी तयार होईल, जेव्हा तुम्ही चांगला डो बनवाल ईस्ट टाकून आणि त्याला एक मेकॅनिकल स्ट्रेचिंग म्हणजे तुम्ही एक त्याला पनिशमेंट द्याल, चांगलं डो बनवाल. डो बनवण्यासाठी तुम्हाला खूप चांगलं मळायला लागतं आणि तो डो नंतर सेकंड टाइम प्रूफिंगला जेव्हा ठेवतात तेव्हा चांगला आपटायला पण लागतो, ताकी तुमचा जो CO2 एक्सेस फॉर्म मध्ये झाला असेल तर तो रिमूव्ह करायला लागतो. ते मेकॅनिकल स्ट्रेचिंग खूप इम्पॉर्टंट आहे ब्रेड बनवण्याकरता. आता इझी झालंय कारण का तुमच्याकडे मशीन झालेले आहेत, प्लॅनेटरी मिक्सर झालेले आहेत, ज्याच्यामुळे तुमचं जे मिक्सिंग आहे ते खूप इझिली झालेलं आहे. पूर्वी हातानी आणि त्याच्या आधी पण एकदम आधी पायानी पण मिक्सिंग करायचे, म्हणून ब्रेडला पाव पण म्हणतात. का तर पायानी मिक्सिंग केलं जायचं म्हणून पूर्वी ब्रेडला पाव म्हणायचे. ओके. तर ते मेकॅनिकल स्ट्रेचिंग पूर्वी पायानी पण करायचे, पण आता ऍज आय सेड की खूप मशीन्स आलेले आहेत, त्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. ठीक आहे. थर्ड वन इज फ्लेवर डेव्हलपमेंट. ब्रेड फ्लेवर इज बिकॉज ऑफ अल्कोहॉल अँड अदर कंपाऊंड जनरेटेड ड्युरिंग ईस्ट फर्मेंटेशन. जेव्हा तुम्ही हा जो ब्रेड बनतोय तुमचा तो ओव्हन मध्ये ठेवला, ओव्हन मध्ये ठेवल्यावरती त्याला एक छान वास यायला लागतो. तुम्हाला म्हणजे लांबनं पण कळतं कुठेतरी ब्रेड बनतोय म्हणून, का तो एक वेगळा त्याचा स्मेल येतो. तो कशामुळे येतो, तर ईस्ट फर्मेंटेशन झाल्यामुळे जे त्याचे शुगर्स रेडी झालेत आणि अल्कोहोल जे तयार झालंय ते बेकिंगच्या वेळेस इव्हॉपरेट व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला ते एअर थ्रू तो एक प्रकारचा वास यायला लागतो की अरे बेकिंग होतंय कुठेतरी, हे तुम्हाला कळतं. ओके. Now we will see bread manufacturing. The major production methods for bread making are as follows: sponge and dough method, liquid fermentation method, straight dough method, no time method, frozen dough method, continuous bread manufacturing, Corley-Wood bread process. हे वेगवेगळ्या ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचे सिस्टीम्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने तुम्ही ब्रेड बनवू शकता. आणि ही जी लेफ्ट हँड साइड तुम्हाला जी फ्लोशीट दिसतीये ती इन जनरल जेव्हा तुम्हाला ब्रेड बनवायचं आहे त्यात काय काय केलं जातं ब्रेड मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस, ती प्रोसेस आहे. तर पहिला आहे सिफ्टिंग ऑफ फ्लावर, डो मिक्सिंग, फर्मेंटेशन, डिवायडिंग, राउंडिंग, इंटरमिजिएट प्रूफिंग, शीटिंग अँड मोल्डिंग, पॅनिंग, फायनल प्रूफिंग, बेकिंग, डी पॅनिंग, कूलिंग, स्लायझिंग, पॅकेजिंग. शिफ्टिंग ऑफ फ्लावर म्हणजे तुमचं सिविंग करतात फ्लावरचं, त्यानंतर मग डो मिक्सिंग मध्ये तुमचे ईस्ट, शुगर, वॉटर आणि फ्लावर हे प्रॉपर प्रपोर्शन मध्ये मिक्स करतात आणि डो फॉर्म करून घेतात त्याचा.
फर्मेंटेशन म्हणजे तेच जो डो बनवलाय तो रेस्ट करतात थोड्या वेळ करतात ताकी त्याचं फर्मेंटेशन होऊन ते फुलायला मदत होईल. डिवायडिंग म्हणजे त्या जे बनलेला जो डो आहे त्याला परत मिक्स करून चांगलं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आयदर राऊंड फॉर्म मध्ये किंवा मग तुमचा ब्रेड बनवायचा असेल तर ते ब्रेडच्या पॅन मध्ये ठेवून त्याला शेप दिला जातो. शीटिंग अँड मोल्डिंग मध्ये म्हणजे मोल्ड मध्ये ठेवणं म्हणजे तुम्हाला मी सांगितलं जे ब्रेडच्या ह्याच्यामध्ये ते मोल्डिंग आहे. पॅनिंग म्हणजे त्या ब्रेडच्या मोल्डमध्ये ठेवून पण थोड्या वेळसाठी परत त्या म्हणजे ह्याच्यामध्ये मोल्डमध्ये ठेवून परत फर्मेंटेशनला ठेवणे. तर तो जो फर्मेंटेशनला ठेवला झाल्यानंतर थोडंसं वरती वॉटर शिंपडतात आणि परत थोड्या वेळ फर्मेंटेशनला ठेवतात. दॅट इज युअर फायनल प्रूफिंग. नंतर बेकिंग म्हणजे तुमच्या डायरेक्टली ओव्हन मध्ये तो ब्रेड बेकिंगला जाणार. बेकिंग झाल्यानंतर थोड्या वेळाने थोडं कूल डाऊन झाल्यानंतर त्या मोल्ड मधनं तो ब्रेड बाहेर काढला जातो. त्याला डीपॅनिंग म्हणतात. कूल करतात त्याला आणि मग एक 12 तासानंतर किंवा एक 8 तासानंतर स्लायझिंग केलं जातं त्याच्यामध्ये. गरम कधी पण ब्रेड स्लाइस नाही केला जात, नाही तर मग ते इव्हनली स्लाइस होत नाही तो ब्रेड. आणि त्याला पॅकेजिंग केलं जातं. नॉर्मल बॅग्स मध्ये पॅक करतात त्याला. नेक्स्ट इज ब्रेड प्रोडक्शन. आता आपण वरती सगळ्या वेगवेगळ्या मेथड्स वाचल्या. त्यातले एक एक मेथड मी तुम्हाला एक्सप्लेन करणार की कुठल्या कुठल्या मेथडनी ब्रेड बनवला जातो. The first one is sponge and dough process. This is the most common commercially used process used to manufacture the bread. Sponge is prepared by mixing flour with water and yeast and allowed to ferment for a certain period of time. Subsequently, balanced flour, water, and other ingredients are added to sponge. The ratio of sponge to dough is maintained 70:30. म्हणजे काय केलं जातं, एक प्रॉपर डो फॉर्म केला जातो व्यवस्थित वॉटर, ईस्ट आणि फ्लार घालून आणि तो त्याला रेस्ट केला जातो. रेस्ट करून झाल्यावरती परत त्यातलं तो जो डो बनलाय त्याच्यामध्ये फ्लार ऍड केलं जातं. अजून थोडं वॉटर आणि इन्ग्रेडियंट्स ऍड केले जातात आणि त्याला परत त्याचा डो बनवला जातो परत त्याचा. मग त्याला रेस्ट केलं जातं फॉर 3 to 5 hours का तर ते फर्मेंट व्हायला पाहिजे. आणि मग 30°C वरती ते ठेवल्यानंतर ते झाल्यावर ठेवून फर्मेंट झाल्यानंतर त्याचे परत पीसेस केले जातात. द डो इज देन डिवायडेड इंटू पीसेस टू यील्ड ब्रेड लोव्स ऑफ डिझायर्ड वेट्स. हवे त्या म्हणजे 50 ग्रॅम हवंय, 100 ग्रॅम हवंय, 200 ग्रॅम हवंय, कसं हवंय त्याप्रमाणे तो साईज प्रमाणे तुम्हाला जेवढं मोठं लोफ बनवायचं त्याप्रमाणे त्या डिवाइड केलं जातं व्हेरियस वेट्स मध्ये. अँड देन डो पीसेस आर राउंडेड गिव्हन रेस्ट फॉर 7 minutes. त्या परत डो जो तुम्ही वेट प्रमाणे डिवाइड केला आहे त्याला परत शेप दिला जातो, राऊंड शेप प्रॉपर, आणि 7 मिनिटं परत रेस्ट केलं जातं शीट्स वरती. आणि मग त्याला शेप दिला जातो. त्या जो ब्रेडचा मोल्ड आहे त्यात टाकलं जातं, त्यात प्रूफ केलं जातं 55 minutes 42°C आणि मग तो बेक केला जातो 230°C फॉर 18 to 20 minutes. मग तुम्हाला प्रॉपरली ब्राऊन युनिफॉर्म ब्रेड दिसला की मग त्याला बाहेर काढलं जातं. नेहमी ब्रेड बेक करताना थोडीशी नाईफ घालून पण बघतातच, प्लस त्याचा वरचा जो कलर आहे त्याच्यावरनं डिसाईड होतं की ब्रेड झाला आहे का नाही, तो काढायचा की नाही, हे 2 गोष्टी बघितल्या जातात. इट इज कूल्ड, स्लाइज अँड व्रॅप्ड. तर ही जी प्रोसेस आहे ही नॉर्मली बऱ्याच ठिकाणी युज केली जाते. आता इथे तुम्ही म्हणाले बॅलन्स फ्लार म्हणजे काय आहे, तर तुम्ही जो टोटल फ्लार घेतलाय, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा 100 ग्रॅम फ्लार घेतलेला आहे, तर पहिला ह्याच्यामध्ये 70 ग्रॅम्स फ्लार युज करून डो बनवला जातो. ओके, 70 ग्रॅम्स फ्लार घेऊन डो बनवला, मग त्याला रेस्ट वगैरे केलं की परत नंतर जो फ्लार टाकायचा आहे तो उरलेला 30 ग्रॅम फ्लार घालून बाकीचे इन्ग्रेडियंट टाकून मग परत डो बनवायचा आहे. ओके, तर तो हा स्पॉन्ज अँड डो प्रोसेस आहे. म्हणजे काय, पहिलं जो तुम्ही बनवलेला जो डो आहे तो आहे तुमचा स्पॉन्ज. परत मग तुम्ही जेव्हा फ्लार टाकता त्याच्यामध्ये परत त्याला मळता, तो बनतो डो, म्हणून त्याला म्हणतात स्पॉन्ज अँड डो प्रोसेस. ओके, then next is liquid fermentation process. Principle of this method is same as sponge and dough process except the use of liquid instead of plastic sponge. म्हणजे काय, म्हणजे तुम्ही बनवता पहिला स्पॉन्ज आणि नंतर बनवला जातो डो, तसं न करता डायरेक्टली त्याच्यामध्ये मिल्क किंवा तुमचं वॉटर टाकून डायरेक्ट डो बनवून ती तुम्ही फर्मेंटेशन करून ती प्रोसेस बनवणार त्याची पूर्ण. Then next is straight dough method. All ingredients are mixed in single step. म्हणजे सगळं एकत्र एकदाच मिक्सर मध्ये टाकतात. The dough is mixed to full gluten development and then fermented. म्हणजे काय करणार, एकदाच डो बनवणार, त्याला ठेवणार, त्याला पूर्ण फर्मेंट होऊ देणार आणि नंतरच त्याला बेकिंगला टाकणार, एकदाच फर्मेंटेशन करून.
fully fermented dough is then handled same as sponge and dough method. This procedure is used by retailer or for specialty breads. नॉर्मली जे आता तुम्हाला जे ब्रेड मिळतात मार्केटमध्ये ते सगळे स्ट्रेट डो मेथडने केले जातात. सारखं सारखं प्रूफिंग करत नाही. एकदाच त्याचं ग्लुटेन ऍडजस्ट करतात आणि फर्मेंटर तुम्ही इस्ट टाकतात ते ऍडजस्ट करतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतं, तो आपोआपच डो कमी वेळात चांगला फुलला जातो. आणि आजकाल कसं झालंय की जे ब्रेड फर्मेंटेशन करतात त्या फर्मेंटेशनला एक रूमच असते. त्या रूम मध्ये तुमचं टेम्परेचर, मॉइश्चर आणि ह्युमिडिटी हे तिन्ही कंट्रोल केलं जातं त्या रूम मध्ये. त्यामुळे तुमचं जे प्रूफिंग टाइम आहे ते कमी होऊन जातं आणि लवकर डो फॉर्म होतो आणि तुमचं बेकिंग खूप इझी होतं. लवकर तुम्ही बेकिंग करू शकता. तसं एवढं 2-2, 3-3 तास थांबून ब्रेड बेक करायला लागत नाही. लगेच लगेच तुम्ही बॅच फॉर्म मध्ये ब्रेड बेक करून काढू शकता. नेक्स्ट इज नो टाइम डो प्रोसेस. आता नावच नो टाइम आहे म्हणजे कमी वेळात होणारा ब्रेड आहे हे कळतंय आपल्याला त्याच्यावरनं. This method is same as straight dough method, except mixing is carried out mainly mechanically by the action of high energy input or special mixers. मग अशी मी एक नाव घेतलं होतं मिक्सरचं, प्लॅनेटरी मिक्सर, जे आजकाल खूप युज होतात बेकरी. तुम्ही इव्हन टीव्ही वरती पण बघितलं असेल, लहान एक मिक्सर असतं, असं गोल भांड असतं, वरनं त्याला एक मिक्सिंग प्लेट असते, ते मिक्स होतं. तुम्ही मोस्टली ते मास्टर शेफ मध्ये किंवा कुकरी शोज मध्ये बघितलं असेल, ते युज होतात आजकाल. त्याला ब्लेड जे असतात ते ब्लंट ब्लेड असतात, फक्त मिक्सिंग करता युज केले जातात ते. तर तो असा एक ट्विस्ट फॉर्म मध्ये स्पायरली असा फिरतो, त्यामुळे त्याला प्लॅनेटरी मिक्सर म्हणतात. ओके. This mixing step is further enhanced by addition of various ingredients such as L-cysteine, yeast, food, and prolytic enzymes. The mixed dough is given short or no fermentation, then rounded, molded, proofed, and baked. This method is suited for frozen dough manufacturing and retail bakeries. Frozen dough method. Frozen dough are used for baking in-store bakeries. Frozen dough are generally manufactured by straight dough method. The dough units are immediately frozen using fast freezer to a core temperature. इथं म्हणजे काय करतात, डो बनवून ठेवतात, डो बनवून त्याला फ्रोझन करून ठेवतात. जेव्हा तुम्हाला लागेल त्याप्रमाणे ते काढून पटापट त्याचे तुम्ही बनवणार ब्रेड्स. हा इन शॉर्ट त्याचा प्रोसेस आहे फ्रोझन डो मेथड म्हणजे. In-store bakeries, the doughs are deposited in retarder at 1 to 4 degrees centigrade, then proofed at 32 to 43 degrees centigrade for 75 to 90 minutes and then baked. ओके. रिटार्डर म्हणजे काय, तुम्हाला फर्मेंटर सांगितलं, फर्मेंटेशन रूम एक असते, तसं रिटार्डर म्हणजे इथं फर्मेंटेशन होणार नाही. जे फर्मेंटेशन झालंय तसंच राहील. तर तिथं टेम्परेचर कमी करतात त्या रूमचं 1 to 4 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे काय होतं, ऑटोमॅटिकली जी ईस्टची ऍक्टिव्हिटी आहे ती रेड्यूस होते त्या टेम्परेचरला. परत प्रूफिंग आणि परत तो फुलत नाही. आणि मग ते झाल्यावरती तिकडनं तो काढतात आणि मग रूम मध्ये ठेवतात. तिथे त्याची त्या ईस्टची ऍक्टिव्हिटी वाढते आणि तो फुलायला सुरुवात होते. दॅट इज 32 टू 43 डिग्री सेंटीग्रेड. तिथं किती वेळ ठेवतात तर 70 to 90 मिनिट्स ठेवलं जातं आणि नंतर मग त्याला बेक केलं जातं हव्या त्या शेपमध्ये किंवा हवं तसं. द एक्सपेक्टेड शेल्फ लाईफ फॉर फ्रोझन डो इज अबाउट 8 to 12 weeks. म्हणजे तुम्ही 8 ते 12 आठवडे हा फ्रोझन डो आहे तसा ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तसं वापरू शकता ते. पण काय होतं, फ्रोझन डो केल्यामुळे ईस्ट ऍक्टिव्हिटी जरी हॅम्पर झालेली असेल तरी कधी कधी टेक्स्चरला प्रॉब्लेम येऊ शकतो तुमच्या प्रोडक्टच्या. त्यामुळे मोस्टली जास्ती लोक फ्रेश ब्रेड मेकिंगला जास्ती प्रेफरन्स देतात. पण काही काही वेळेस काय होतं, आता खूप लॉट मध्ये तुम्हाला ऑर्डर आहे किंवा खूप लॉट मध्ये तुम्हाला ब्रेड सेलिंग करायचं असेल तर अशा वेळेस मग तुम्हाला मग काही पर्याय नसतो, मग फ्रोझन डो मेथड तुम्हाला यूज करावी लागते. Then next is continuous bread process. In this method, the dough is prepared continuously and automatically in enclosed chamber. High amounts of oxidants are required due to high mechanical dough abuse during mixing and extrusion operation. आता इकडे तुमचं कंटिन्युअस डो मेथड मध्ये तुमचं कंटिन्युअसली डो फॉर्मेशन होत राहतं आणि कंटिन्युअसली तुमचं ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग पण सायडमल्टेनियसली होत राहतं. आणि जे काही आहे मिक्सिंग किंवा तुमचं बेकिंग वॉट एव्हर जे तुम्ही करताय ते सगळं तुमचं मेकॅनिकली होतं. म्हणजे तुम्ही कुठे हाताने नाही करत आहे, सगळं मशीन करत आहे. त्यामुळे काय होतं, मशीन यूज करण्यामुळे खूप प्रमाणात डॅमेज होतात. त्याचं फ्लार तुमचं किंवा तुमचं टेक्स्चर खूप प्रमाणात डॅमेज होऊ शकतं आणि मग तुमचं प्रोडक्ट स्टेबिलिटी कमी होऊ शकते. म्हणून काय करतात, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट वापरले जातात.
Then next is Corleywood process. The basic principle of is that close high-speed mixer with special mixer configuration blades is used. Corleywood प्रोसेस मध्ये हाय स्पीड मिक्सर आणि त्याला एक स्पेसिफिक ब्लेड्स असलेलं मिक्सर यूज केलं जातं, म्हणून त्याला कॉर्लीवूड प्रोसेस म्हणतात. द मिक्सिंग जनरली अकम्प्लिश अंडर व्हॅक्यूम. इथं आता वरती आपण सगळे बघितलं की नॉर्मल मिक्सर यूज करून त्याला मिक्सिंग करून किंवा हाताने मिक्सिंग करून ब्रेड बनवतात. इथं तुमचं एक स्पेसिफिक मिक्सर यूज करतात मिक्सिंगसाठी आणि हे अंडर व्हॅक्यूम होतं. ओके, म्हणजे कुठेही एअर लागत नाही त्या प्रोडक्टला, ते अंडर व्हॅक्यूम केलं जातं हे सगळं मिक्सिंग. द ऑक्सिडंट्स यूज इन दिस प्रोसेस आर ॲस्कॉर्बिक ऍसिड अँड ॲझोडायकार्बोमाइड. हे दोन प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनचा जो हे आहे लागणारं जे ऑक्सिजन आहे ईस्टला ते त्याच्यानी मेंटेन होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आफ्टर प्रोडक्ट इज मॅन्युफॅक्चर जे ऑक्सिडेशन होतं ते त्याचं हॅम्पर होतं. दोन्ही गोष्टी त्याच्यानी हे होतात, तुमचं साध्य होतात. आता ब्रेड मेकिंग आपलं झालंय, तर ब्रेड मेकिंग नंतर जो प्रोडक्ट आहे जो मिळतो मार्केटमध्ये तो आहे बिस्किट मेकिंग. तो बिस्किट तुम्ही रोज डेली कन्झम्पशन असतं बिस्किटचं. नॉर्मली लोक रोज सकाळी ब्रेकफास्ट म्हणल्यावर पहिलं घेतात तर तुमचं टी किंवा मिल्क किंवा कॉफी, त्यासोबत पहिली गोष्ट जाते ती म्हणजे बिस्किट. सो आणि इंडियामध्ये हायली कुकीज आणि खूप हाय अमाऊंट मध्ये कुकीज आणि बिस्किटचं कन्झम्पशन केलं जातं आणि व्हरायटी ऑफ बिस्किट्स आणि कुकीज पण खूप प्रमाणात आहे. इव्हन स्पेसिफिकली फॉर स्पेसिफिक डिसीजेस म्हणजे जसं डायबेटिक्ससाठी आयर्न रिच असे पण किंवा आयुर्वेदिक बिस्किट्स असे पण खूप प्रकारचे बिस्किट्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये. सो बिस्किट इज अ लो मॉइश्चर बेकरी प्रोडक्ट. मॉइश्चर कंटेंट ऑफ बिस्किट इज टिपिकली बिलो 4% डिपेंडिंग अपॉन इट्स वेट, thickness and shape. Biscuit dough can be made from soft wheat फ्लार विथ अ हाय अमाऊंट ऑफ शुगर अँड शॉर्टनिंग. आपण फर्स्ट ह्याच्यामध्ये बघितलं होतं टाइप्स ऑफ व्हीट फ्लार, हार्ड व्हीट पासन फ्लार आणि सॉफ्ट व्हीट पासन फ्लार. तिकडे आपण बघितलं होतं की हार्ड व्हीट फ्लार आपण फक्त ब्रेड मेकिंग साठी वापरतो आणि सॉफ्ट व्हीट फ्लार आपण बिस्किट्स आणि पॅनकेक्स साठी वापरतो, हे आपण तेव्हा पाहिलं होतं. बिस्किट्स मध्ये साधारण जी शुगर असते ती 25 to 55% असते आणि शॉर्टनिंग म्हणजे जे फॅट आपण युज करतो त्याला शॉर्टनिंग एजंट म्हणतात. शॉर्टनिंग म्हणजे काय होतं, जेव्हा तुम्ही कुठल्याही फ्लार मध्ये तुमचं ऑइल किंवा तुमचं फॅट मिक्स करता तेव्हा लहान 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 स्ट्रँड्स तयार होतात फ्लार्स मध्ये. त्याच्याने तुमचं जेव्हा तुम्ही बेकिंग कराल ते प्रोडक्ट किंवा भाजणार ते प्रोडक्ट तर तेव्हा त्याला एक खुसखुशीतपणा जो येतो तो ह्या शॉर्टनिंग इफेक्टमुळे येतो. नॉर्मली जेव्हा तुम्ही विदाऊट ऑइल किंवा विदाऊट फॅट डो बनवाल तेव्हा तो खूप स्ट्रेच होतो. पण हे जेव्हा तुम्ही पुरीचा डो बनवता किंवा बिस्किटचा डो बनवता तेव्हा तो एक असा खूप फॅट असल्यामुळे असा एकदम चिकट नाही बनत, तर असा ऑइली बनतो डो. तर तो कशामुळे बनतो, तर हे शॉर्टनिंग इफेक्टमुळे बनतो. स्ट्रँड्स लहान होतात ग्लुटेनच्या. वॉटरमुळे जे तुमचे लवचिकता येते त्या डोला ते जरा कमी होते, त्याचे स्ट्रँड जे बनतात स्ट्रक्चर बनतं ते शॉर्ट बनतं. पण त्या प्रोडक्टला एक असं टेक्स्चर जे आहे ते खूप चांगल्या प्रकारचं टेक्स्चर येतं. दे आर क्लासिफाईड बेस्ड ऑन द वे ऑफ डो इज प्लेस्ड ऑन बेकिंग बँड. एक्झाम्पल रोटेटरी मोल्डेड वायर कटिंग मशीन. हे प्रकारचे मेथड आहे ज्याच्यानी तुम्ही बेकिंग करता बिस्किटचं. रोटेटरी मोल्ड म्हणजे गोल वेनी ते फिरतात मोल्ड तुमच्या ओव्हन मध्ये. म्हणजे एक मेश असते, त्या मेशवरती तुमचे बिस्किट ठेवलेले असतात आणि ते फिरतात ओव्हन मधनं. ते तुमचं वायर कटिंग. आणि कटिंग म्हणजे वरनं डो कट होतो त्या शेप मध्ये. ओके, त्या शेप मध्ये कट झाल्यावरती ते बेकिंग केलं जातं. हे असे 3 प्रकार वेगवेगळे प्रकारचे हे आहेत. मिक्सिंग अँड नीडिंग फर्स्ट स्टेप आहे तुमच्या बिस्किट मेकिंग मध्ये. वेड अमाऊंट ऑफ स्विफ्ट फ्लावर, शुगर, शॉर्टनिंग एजंट अँड फ्लेवरिंग एजंट आर मिक्स्ड इन मेकॅनिकल मिक्सर. वॉटर अँड बेकिंग पावडर आर ऍडेड. आता बघा तिकडं आपण ब्रेड मध्ये ईस्ट टाकतो, तर बिस्किट बनवण्याकरता आपण बेकिंग पावडर वापरतो. हे पण दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. आणि बिस्किट करताना तुम्हाला फॅट पर्सेंटेज जास्ती लागतं, तर तेच ब्रेड बनवताना फॅट पर्सेंटेज खूप कमी असतं. इथं वॉटर आणि तुमचं ईस्ट जास्ती रोल प्ले करतं. Kneading for 10 to 20 minutes produces biscuits with fine structure, smooth crust, and better appearance. Okay. Sheeting and shaping. Next step is
The dough is then rolled into sheets of desired thickness by passing it through a pairs of roller. 2 रोलर्स असतात त्याच्यामधनं ती शीट पास होते, म्हणजे तुमचं डो जे आहे ते पास होतं. ते रोलर मधनं पास झाल्यावरती काय होतं, आणि ते काय करतात, ते 2 जे रोलर आहेत ना, त्याची जी जी मधली थिकनेस असते, ते 2 रोलर मधली गॅप ती अशी ऍडजस्ट करतात की युनिफॉर्म तुमची शीट तयार होईल, अनइव्हन शीट तयार नाही होणार. आता तुम्ही जे हाताने करता, जसं तुम्ही चपाती लाटता, ते लाटण्याचं जे काम आहे ते 2 रोलर्स करतात. ते 2, तुम्ही उसाचा गुऱ्हाळा बघितला असेल, तिथे कसे 2 रोलर्स फिरतात आणि उसाचा रस बाहेर निघतो. सेम वे तसंच हे आहे. 2 रोलर्स असतात, मधली जी थिकनेस आहे त्या दोघांच्या मधली ती अशी ऍडजस्ट करतात की ती युनिफॉर्म शीटच बाहेर निघायला पाहिजे, अनइव्हन नाही निघणार. आता आपण जेव्हा हाताने रोल करतो तेव्हा कसं काही ठिकाणी प्रेशर जास्ती पडतं, पातळ होतं, मग काही ठिकाणी जास्ती राहतं, मग ती थिकनेस अनइव्हन होते. तसं न करता शीटर मधनं पास करतात ताकी थिकनेस तुमची मेंटेन राहते. द शीट्स आर देन कट बाय मेकॅनिकल वर्क स्टॅम्प डिवायडर्स फिटेड विथ डाईज. वरनं एक डाय येतो असा, त्याच्याने ते गोल कट केलं जातं, किंवा एक जो रोलर जो आहे तोच कटिंग करतो. म्हणजे तुम्ही जे जसं तुमचं हे शीट बनवायला शीटर आहे, तसं सेम 2 रोलर असतात. एक खालचा जो रोलर असतो तो तुमचा फ्लॅट असतो, आणि वरचा जो रोलर आहे त्याला शेप दिला असतो, स्क्वेअर राऊंड हवा तो. त्या शेपमुळे ते कट केले जातात बिस्किट, आणि त्याच रोलरला त्याचे कटर आहे त्याला मध्ये नाव पण छापलेलं असतं, जसं फॉर एक्झाम्पल ब्रिटानिया, तिथंच त्यालाच छापलेलं असतं. त्यामुळे तुमच्या तो रोलर मधनं ते शीट गेलं ऑटोमॅटिकली तुमचं नाव पण येणार त्या बिस्किटला, प्लस त्याला शेप किंवा डिझाईन जे काय असेल ते त्याला येणार सेम टाइमला त्या डायमुळे. Then next is baking and cooling. The cut biscuit are then transferred to plate sheet or wire mesh bands. मी वरती तुम्हाला सांगितलं बेकिंगचे 2 प्रकार. Traveling through oven. The biscuits are generally baked at 230 degrees centigrade for 15 minutes and cooled to the ambient temperature after baking, and then it is packed. Packing, the biscuits should be packed in moisture and grease proof cellophane or metallized laminated foils. आता तुम्ही cellophane आणि metallized laminated foil म्हणजे काय, ते तुमचे आजकाल ट्रे मध्ये बिस्किट्स येतात ना, तेच आहे. आणि बाहेर लॅमिनेटेड फॉइल्स म्हणजे आतनं अल्युमिनियम फॉइल असतं, जे त्याला आतमध्ये त्या अल्युमिनियम फॉइलला आतमध्ये एक प्लास्टिक कोटिंग असतं, ते लॅमिनेटेड. ते कशासाठी असतं कोटिंग, अल्युमिनियम फॉइल सील करायला गेलं तर ते सील हाय टेम्परेचरला होतं, तर सगळी, आणि ते एक्सपेन्सिव्ह असतं, त्यामुळे त्याला एक आतनं प्लास्टिकचा कोट दिला जातो ताकी थोड्या हीटमध्ये पण ते इमिजिएटली सिलिंग होईल. म्हणून मग त्या लॅमिनेटेड पाउचेस त्याला युज केले जातात. आता राईट हँड साईडला जी तुम्हाला प्रोसेस दिसतीये, 3 जनरल प्रोसेस आहे बिस्किट मेकिंगची. याच्यामध्ये क्रीमिंग ऑफ फॅट अँड शुगर टुगेदर, ऍडिशन ऑफ फ्लार, ऍडिशन ऑफ फ्लेवरिंग एजंट. आता तुम्हाला कुठले, म्हणजे चॉकलेट फ्लेवर, स्ट्रॉबेरी फ्लेवर, तुम्हाला जे काय फ्लेवरचा, व्हॅनिला फ्लेवर, प्लेन हवा असेल तर प्लेन, जे काय असेल ते त्याप्रमाणे फ्लेवरिंग एजंट ऍड केले जातात. ऍडिशन ऑफ लेव्हनिंग एजंट म्हणजे तुमचं बेकिंग पावडर जी आहे ती ऍड केली जाते त्याच्यामध्ये. नीडिंग टू प्रिपेअर डो, हे सगळं चांगलं मिक्स करायचं, नीड करायचं. रोलिंग अँड शीटिंग, रोलर मधनं पास करून शीट बनवायचं. कटिंग इंटू डिझायर्ड शेप वॉट एव्हर यू वॉन्ट ऍज पर युअर शेप ऑफ युअर डाय अँड इम्प्रिग्नेटिंग युअर नेम ऑफ द कंपनी. नंतर बेकिंग, कूलिंग अँड पॅकिंग, ही अशी त्याची इन जनरल प्रोसेस आहे. जेव्हा कधी पण तुम्ही कुठलीही प्रोडक्टची प्रोसेस एक्सप्लेन कराल तेव्हा तुम्हाला फ्लोशीट डायग्राम लिहिणं गरजेचं आहे, आणि त्या फ्लोशीट डायग्रामलाच तुम्ही एक्सप्लेन करायचंय शॉर्टली दुसऱ्या साईडला की काय काय मेन स्टेप्स तिथं असतात, हे लक्षात ठेवा, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही कुठलीही प्रोसेस लिहिता त्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर, तर त्याच्यामध्ये अमाऊंट सांगितलं असेल तर अमाऊंट हे मेन्शन करणं पण खूप गरजेचं आहे. ओके.